गजरे हा मी चाललोय गावाला. मी तेवढं काम करून येतो. हा मी 2-3 दिवस काही येणार नाही हा बरं का. हा फोन करीत राहा आपण. हा फोन करतो मी. पण मला 2-3 दिवस लागतील बाबा. आणि पोटाला पोटभर खा, नाही तर नुसते ज्या ज्या करीत हिंडू नका. नाही नाही तसं नाही काही. पण तेवढं काम निपटूनच या. निपटून नाही मी काम पुरंच करणार हा म्हणजे. सर्कलची गाठ घ्या. हा सगळं सगळं काम पार उतारे फोतारे पाहतो पार सगळं. 4 रुपये द्यायची पाळी आली तर चालेल, पण सर्कलचे बी मिटून या. अरे 5 द्यायचे तिकडे 10 द्या टाकणार आहे. हा, जा 500 तिकडे 1000 देऊ. हा चालेल, पण काम कम्प्लीटच करू. चालेल चालेल. बाय. आज आखंजोल्या काहीच कामाचा नाही, काहीच नाही. मी म्हणले आता हा 4-5 दिवस जाणार आहे, कार्यक्रम तरी करून जाईल. 4 वेळेस मी प्रयत्न केला, पण नुसता नथू 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 नथूच करतो बाया. कसं डोकं चालव. विशालला म्हणतो बाई, विशालला म्हणून पाहिजे काय म्हणतो काय नाही. पण सांगायला नकोय बाई त्याने पाणला. पण आता त्याचं लपडं मला माहिती तवा काय मी घरात नाही सांगेल. हां मी नाही घरात सांगेल, तो काला मा सांगल. वहिनी हां म्हातार गेलं का नाही? सगळे माणसं गेले 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 तिकडे. गेले 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 सगळे गेले. सगळे माणसं जायले तिथे गाडीत वाट पाहू राहिली म्हातारीची. हा ना गेले, ते बी गेले ना. आज होईल बा फायनल केस. बरं होईन बाई. डोक्याला 2-3 दिवस जातील तिथं. मुंबईला राहावं लागेल. हां हायकोर्टाची केस कशी राहते माहिती आहे. पण आपल्या बाजून निकाल लागले 100% वकिलांनी शाश्वती दिली. हा ना. हा बरे 2 रुपये जायचे तिकडे, 4 रुपये का जाईना. चौघांचा यालांच्या होऊन मिळाला. तेच ना मग काय 2 रुपयाचा विचार करायचा. मी तर तुमच्या भावाला सांगितलं बाई आत्ताच, पैशामध्ये जीव घालू नका बाई. 2च्या जागेवर 4 जाऊ द्या. काही एकटीचे नाही जाणार आपली. तेच ना मग. विशाल तुमचं लपडं कुठं आले? काय लपडं काय जे आहे ते बरं आहे. भेटणं काही होतं का नाही? भेटणं होतं पण काय आता काही गोष्टी नाही होती. नाही का बरं? तुम्हाला ध्यान बी नाही येतं का नाही काय? सगळं होतं पण ते कसं आहे माहिती आहे का, तिला ना प्रेग्नेंट राहायची भीती वाटते. अरे देवा, शासनाला गणना सोयी केले. तुम्हाला बी कळतं का नाही काही? टायमिंगला प्लॅस्टिकची पिशी लावावा. साखरेची पिशी संपून गेले साहेब, फाटून जाते. त्याला काय होतं काय नु? फाटून जाती. साखरेची पिशी लावून पाहिली होती. हा ना. एवढं मोठं वल पडलं त्याला त्या प्लॅस्टिकच्या पिशीला. ते मध्येच आट केली. अरे ती प्लॅस्टिकची पिशी नाही हो, मग पिशी अशी पिशी होती. हा पिशी इथं नाही दाखवलं. जाऊ द्या बरं. हा वरती असं मध्ये मी घातलं तर ते पुढचं जी जागा फाटली ना, ते पुढचं जे कव्हर होतं ना तेच मध्ये ती तेवढं गोल. मग त्याच्यामुळे तिला आहे ना भेव वाट राहिलं. अरे आता काय होतं त्याचं काय होतं हे पिशीचं परोकाळ आहे हा सगळं. ती पिशी तर आता पोटात चलत असेल. पोटात नाही. हा मधीच. हा मग तुम्हाला आता ती उभा राहिला बा, आता ती प्रेग्नेंट राहते काय? नाही तिला प्लास्टिक सारखं पोरगं झालं काय करायचं समजा. ते जाऊ द्या मरू द्या, पण त्याच्या डोक्यातच ते प्लॅस्टिक अटकून आलं, मग काय करायचं? ते बरोबर आहे. किती डोक्याला ताण आहे बाई. तुमच्या जीवाच्या लेच खाटाखटी बाई. चोरीचा मामला आणि हळूहळू बॉम्बला. विशाल नाही टेन्शन आहे बहिणी. आता काय सांगू तुला. टेन्शन नाही बाई. ती प्लॅस्टिकची पिशी त्या पोराच्या तोंडा बिंडाला चिटकूनच बाहेर येईन आहे ना. बरं बाहेर आली तर बरी. ते मी काय म्हणतो ते पोराला बिरायला जाऊ दे, मग ती प्रेग्नेंट राहिली तर ना ती करून देत नाही तर काही कच काय राहील ती प्रेग्नेंट. बरं विषय काय माहिती आहे का, विषय असा आहे तिची पिशी अटकेली. ते पिशी ती मध्ये जर सडली तर काय होईल? अहो एखाद टायमाला तिला गोडीत बोलून घ्या आणि लाचखंडाना काढून पहा ना. तुम्ही लाचखंडच म्हणून राहिल्या. मी सांडशी घालून पाहिली होती. बाई तिनं बरा तग धरला हो बाई. कुठं जीव तुला असं तिनं बोळा घातला होता ना तोंडात. बाई ग लईच तुम्ही आगू रे बाई. विशाल तुमच्या भावानीच. तरी बरं मी काय म्हणते ऐका ना विशाल. बोलू का नको बोलू असं झालं. आता तुम्ही माझ्याजवळ कोणची गोष्ट बोलायचं तुम्हाला माहिती. मग मी अशी तुम्हाला म्हणत होते, बोलू का नको बोलू? वहिनी मला पावली की एक तरी गोष्ट तुमच्यापासून.
पार पिशे आठ केले, कोणी सांगाल का? नाही सांगणार बाई. आणि मी मावल्या जवळच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा सांगेल नाही, ही गोष्ट फक्त तुम्हाला सांगितली, बरं कारण एखाद दिवशी वेळ येईल अशी. तेच ना. आणि वरून तुम्ही सांडशी सुद्धा जाती हे सुद्धा सांगितलं. जातच नव्हती, घातली कशी तरी. ऐका ना, हं, आता या बा तुम्हाला एक गोष्ट बोलते. हं. आता तुमच्या भावाचं वयच झालं, त्यांच्याच्याने काय आता होत नाही. आपल्या दोघांमध्येच ठेवायचं बरं का. हं. मला तुमचा तो मित्र नाही का हो गंगाराम, हा, मला त्याचा नंबर द्या ना. गंगाराम. हं, वहिनी तुला एक खरं सांगू का? हं, गंगाराम आहे ना, हं, चालत होता, तुला 2 पाय दिसत होत्या, हं, पण जेव्हा 3रा पाय त्याचा जागी होतो ना, हं, बाप, तुला सांगतो, ठकी होती ना, हं. ठकी अशी कॅंग कॅंग करीत कुत्रीवाणी बाहेर आली ना. मग हा का? एक दिवस मी गेलो होतो त्याला राखण, हं. तुला सांगतो, तिचे अख्खे हात पाय साळे एवढी पळाली ती बिन्नी. बोच गडी तो काय तो बोचकडीत नाही, मग? 3रा पाय त्याचा जेव्हा जागी होतो ना, हा, हा बाबा, तुला सांगतो वहिनी, हे बाय, मोगरीच खोटी. नाही, जात्याचा कुठा. हा का? हा. तुम्ही एक काम करा, तुम्ही जर गेले ना आता, हं. ती एक तर त्याला इकडं पाठवून द्या, माझी सेटिंग लावून द्या. सेटिंग लावायचा काहीच विषय नाही. मग हे बाय, मी तुला त्याचा नंबर देतो हा. बरं का. सेटिंग बिटिंग लावायचा विषयच नाही. हं. ते ना बिअरचे लय आशे त्याला, हा का? दुसरं काही लागत नाही त्याला, दुसरं काहीच नको त्याला. तुम्ही एक बियर आणून द्या ना, मग त्याला तेवढी बियर पाजल्यावर मग करीन ना कार्यक्रम. अरे यार बिअर म्हणल्यावर होतं त्याला, फक्त त्याला काय करायचं माहिती आहे का? हं. त्याला मानव नको सांगू. नाही. तो हिचा आहे ना चुलत भाऊ लागतो. हा का? बाई बाई. असा विषय आहे. तर त्याचं माझं आहे ना, त्याच्यावरून थोडंसं 2 शब्द झालेले, हं. ते काही बोलू नको. नाही. तुला मी बिअरची बाटली आणून देतो. हा, पण ती त्याला दिले होतो कार्यक्रम करून देईन. तुला काय सांगू, तिथे बिअर बिअर पिली का त्याचा डायरेक्ट 3रा पाय वर होतो JCBच्या सोंडीवाणी. JCB खोटं, हा ना. कॉकलँडच. बरं वा, मग तुम्ही घेऊन या, मी तुम्हाला देते संध्याकाळी काय पैसे चालन मग काय तरी. वा, मग घेऊन या. वा, येतो मी, कोणाला सांगू नको पण. बरं होईन बाई. आता यांनी जर बियर आणून दिली तर या, आता नंबर आला का मग मी त्याला फोन करते आणि घेते बोलून, करते कार्यक्रम मारून. नाही तर काय डोक्याला टेन्शन मेलं. हा, मी बराबर डोकं लावी ते. आता पैसे देता येईन काय, पैशाचं घेऊन बसले आता. यांच्या फार प्लॅस्टिकच्या पिशव्या सांडशे म्या झाकून ठेवल्या अशा, त्याच्यापेक्षा हां आणली का त्याच्यामध्ये हा. त्याला हेलिकॉप्टर आहे त्या, हा हेलिकॉप्टर ना कार्यक्रम पाहते बरं का लोकांचे. हा का? हा, ये बाया वर काला पाहू. शेतातले कार्यक्रम पाहते. हा ना. एवढे सोपे ते व्हिडिओ व्हायरल करून देते. हा बाई, नवीनच आलंय बाई आता. चोर जर आले तर ड्रोन पाठवी त्या, आणि आता हे लोक गपचिप कार्यक्रम करतात तर हेलिकॉप्टर पाठवी. वरून असं कॅमेरा लावायचं. काय खरं नाही बाई. शेतात कार्यक्रम नको करीत. नाही, घरी बोलून घेते ना. येऊ का? हा, तुम्ही पाठवून द्या ना त्याला, कोणाच्या हात निरोप द्या. काय अडचण नाही. हा चालेल. कोणाचा फोन आला? नवीनच नंबर आहे. हॅलो. हॅलो. हां, कोण बोलत आहे? हा, मी गजराबाई बोलते. गंगाराम आहे ना? हां, गंगारामच बोलत आहे. हां, आमच्या विशालने दिला तुमचा नंबर. विशाल ना? हां. का हो, काय काम आहे का? थोडं काम होतं तुमच्याकडं. काय काम आहे? पर्सनली येऊन भेटा ना घरी. घरी येऊन भेटू का? हां ना, या ना, घरी कोणीच नाही. बरं येतो. हां या. हां. आज कशाला बोलवलं असेल मला? नाही, आपण कधी त्या रस्त्यानं जात नाही, काय नाही. चला, काय काम आहे ते तर बघून येऊ. येतो काय माहिती बाई, हा गंगाराम हे करीतो का नाही करीतो काय माहिती, चांगलं काम. घरी आहे का नाही काय माहिती. या.
वाटच बघत बसला वाटतं. बाई कधीची वाट बघत बसली. का हो, काय काम काढलं माझ्याकडं? राहत बाई थोडं काम पर्सनल. बस. परस ना काय गावात काय भांडणं झाली का काही कोणाची? नाही हो बाई, आणि तुम्हाला काला मिटवायला बोलू? मी एकटीच कापी ना. मग काय सरकारी कामात काय प्रॉब्लेम आहे का? तुमच्यापासून आहे ना एक काम आडलंय मावाला. काय काम आहे सांगा, लगेच आपण काम करून टाकू. पक्क. हा, त्याच्या बदल्यात तुम्हाला काय द्यावं लागेल? काम कोणतंही असू द्या, आपल्याला नाही एखादी बियर पाजली बस. नक्की. हा, बियर पाजली की लगेच काम करणार. आता या बाय गंगाराम, हा टाकाला जायचं आणि गाडगं लपवायचं आपल्याला काही जमत नाही. हा तुम्हाला खरं सांगत. आता तुमचा भाऊ आहे ना, हा ते गेले जरा मुंबईला, काम होतं त्यांच्यावाले. हा, मुंबईला गावातले बरेच जण गेलेत. हा, आमचीच भाऊकी गेली अख्खी. हा, तर मग काम असं होतं आता ना, काय काम आहे? मला तुम्ही लय आवडत. मी आवडतो. वहिनी काय बोलताय तुम्ही? आवडा त्या गंगाराम, मग काय हा, सांगू राहिले पण ना, सांग. भाऊला कळलं तर त्यांना काला कळत. ती चांगलं नाही वाटत. तसं काही नाही. वहिनी अरे, असं नका करू वहिनी. त्याने काय कसं तरी होतंय. मग चला ना, कसं तरीच करायचंय. मला सुद्धा कसं तरीच होऊ राहिलं आज. पण कळलं तर कसं होईल? बियरचं टेन्शन नका घेऊ हो, बियर मी पहिलेच आणून ठेवली. आणून पण ठेवली का? मला माहिती ना, जर माझी चॉईस तुम्ही आहे आणि तुमची चॉईस जर बियर आहे, तर पहिली तुमची चॉईस तुमच्या पुढे ठेवली तर मी तुमची चॉईस होईन ना. हा, मग नाही आता कसं आहे, पहिले घशाच्या खाली ओतल्याशिवाय डेअरिंग तर होणार नाही. आहे ना. हा, मग चला मग मध्ये एक घोट प्यावा आणि एक राऊंड घ्यावा, एक घोट प्यावा आणि एक राऊंड घ्यावा. हा का? नाही, पहिली प्यायलाच द्या. प्यायला देऊ. हो, त्याच्याशिवाय डेअरिंग नाही होणार. अशीच आणून ठेवली बाय पिशी मध्ये. अशी डेअरिंग करायची म्हणल्यावर पहिले डोक्यात तार आली पाहिजे ना, तरी डेअरिंग होईल माझी. मग अशीच एक जणाला मी आणायला लावली होती. हाय का? हा, पण वहिनी तुम्हाला कसं काय माहिती मला बियर आवडते? हा, हाय तर माझीच चॉईसची बियर आहे. आहे ना. हा, आमच्या विशाललाच आणायला पाठवली होती. मला काही त्याची चॉईस माहिती तुमची, पण मग त्यांनी सांगितलं. तरी म्हणलं ही बियर कशी काय एवढी तुम्हाला पण माहिती? अहो, आपल्या जवळच्या माणसाची सगळी चॉईस माहिती पाहिजे. नाही, बरोबर आहे. घेऊ का? हा, घ्या ना. कस काय वाटतं? जराशी डोक्यात आली ना, फ्रेश वाटतं. हा ना. मग काय कोणतंही काम सांगा, सगळं डेअरिंग आहे आपल्याला, पण घेतल्याशिवाय डेअरिंग होत नाही, असं आहे. आता चांगले चालशन ना रप्पा रप. मग बर. मोकळेच केली. आहे ना. हा, चला आता चला. आता काय आपण सुट्टी देत आहे का तवा? सण होईल ना कार्यक्रम. मग सांगायला लागायचं नाही तर. हा ना. हा इथून पुढे तुम्हाला नुसतं मिस कॉल दिला तरी कळून घ्यायचं. हा, तेवढी बियर आणून ठेवायची हा लगेच. हा. या आता मलाच लय काही झाले. तर दार लावून घेतो. राव दे, एवढंच. कोणी नाही येणार आज. कोण नाही ना येणार? नाही. गेलतो पण कोर्टात पण निकाल काय लागला नाही गाडचा. कायला मोठं टेन्शनमध्ये आलो गाड्या. एवढं जाऊन पैसे खर्च करून काय फायदा नाही झाला. अरे तर जाऊ गाडचं टेन्शनमध्ये. अरे काय बा? अरे तुम्ही कशी काय हजर झाली? अरे एवढं करून या गंगाराम भाऊ, या बाहेर. अरे निकाल लागला नाही एवढे पैसे घालून. म्हणजे अरे एवढं कोर्टात गेलो, येते पाहिलं कागदपत्र, पण आपल्या अंगून निकालच नाही लागला. अरे तूच पकाना पालथ्या पायाचा. आता काय पालत्या पाहायचा, मी कागदपत्र नेलते. पालथ्या पायाचा आहे. आता तिकून नाही झाले, मी काय करणार? बाकीच्यांचं झालं का? त्यांचं काहींचं झालं, काहींचं नाही झालं. आता काय करते? लयच अवघड आहे भाई. अरे मी त्या टेन्शन मध्ये, तो हे काय केलंय? म्हणजे? पाहुणा कोणी? पाहुणा कोणी म्हणजे तुम्हाला गावातले माणसं नाही ओळखू येते का? गंगाराम आहे ना, ते फ्रीज खराब झालं होतं म्हणून बोलावलं होतं.
तो आलं हा मी गेल्यावर बरं होते तो काही खराब. मी 2-3 दिवस गेलतो तो हेच कामं केली. अहो झटका बसायचा त्या फ्रीजचा म्हणून त्यांना लागत बोलावलं होता होतं. फ्रीजला. हा मग यांनी चांगला रिपेअर केला का? हा ती वायर तुटली होती ना, त्या वायरची कट्टेप गुंडाळला. आणि तिला करंट दिला का? नाही नाही, तुटलेली जॉईंट केली. हा जॉईंट पण तिला करंट लागला ना मग. अहो, आपल्या विषयाजवळ निरोप दिला होता मी काय का ते फ्रीज रिपेअर करायचे मग कोणाला तरी पाठवा मग त्यांनी गंगारामला पाठवलं मला काय माहिती. तो आलं फ्रीज नीट करायला. हा हा मी गेल्यावर बरं बिघडत आहे. तो नेमका मनात काय रे हा काय आहे म्हणजे बरं सारखं मग मला आता पाहुणा नवीन पाहुणा आल्या माणूस विचारित चांगलं गंगाराम. हा. येऊ का वहिनी घेऊन जा ना सांग. हा बरं राहू द्याचा. आता चला. हा असंच आणि जाय. मी गेल्यावर बरं बिघडत तो. मी असलो काय बिघडत नाही तू. हा वहिना जाईना कोणाचं काही तुला घरात काम होऊन जाणार तुला मा काम करता येईना आणि कोणाला बोली जाय नामका करीत जाय तमका करीत जाय तुझ्या जवळ काय कापून द्यायची होती काय खिशात घालून. अरे पण तुला मी सांगितलं होतं ना 4-5 दिवस मी चाललोय बुवा. हा आणि तो असे कार्यक्रम करायचे काय कार्यक्रम केले बोलवायचे मग माणसं. तू फ्रीज रिपेअर करायला नको नाही तर तुमच्या भावाला विचारून पा काय? स्वतः म्हणलं विचारला हा तर त्या गंगारामला पाठवा. चल तू आवाला तू दाखवी दे तुला चल काय उठ तुला दाखवी. नीट करेल. हा हे डोळे फुटले काय अरे बिघडला असं बिघडल्याशी तू कस मग मला ध्यान आले चाल बरं कार्यक्रम होतो का मला हा आवडी. कार्यक्रम हा आता मी तिकून आलो मी त्या टेन्शन मध्ये आलो आणि काय कार्यक्रम काढलाय. मग काला तोंडाच हे करतो बांधवा मला ते टेन्शन वाढलंय जास्त काला माहिती करतो रे मा नावात कराय गेलो झालं एक बरं काय झालं. करते? हा तो काय त्याला थोडे- म्हणलं आपल्याला होऊन जाईल टेक आपले खाली टेक नाही तर जायचा पाटकरा मध्ये अरे मला त्याचं लय टेन्शन आलंय तू असं येड्यावानी करते काय मग पेणार वगैरे नाही तर कराटन मर नाही एकदाचा आपू खाऊन मर. म्हणजे कागदपत्र नाही झाले आपू खाती का? तू मला काला सांगत होता तुला लय टेन्शन आलंय तो मला काल टेन्शन दिलं तर अरे टेन्शन इकडे घातलं काय मी किती 5 दिवस घातले त्याच्याकरता 5 दिवस म्हणलं आजच होईन उद्याच रोग आला होईन. याला. त्याला ते निकालातच लागलं. ए बाई याला तिकडे टेन्शन आलं आणि ते टेन्शन मावं घाली तर म्हणतो तो काला माणूस बोलावला होता तो उडा बोलावला तर माव उडायला. असं उरपाट नका बोलू. तू बी उरपाट नको वागू. हा हा करती तू न मला सांगती बोला करते काय म्हणजे लोकांना बोली ती काय करती. फ्रीज खराब झालं होतं म्हणून मला एवढं राहत नव्हतं का फिरी. हा का तुम्ही मिरची डाळायचीच राहिली होती. फ्रीज खराब झालं होतं मिक्सर नव्हतं खराब झालं. फिरीच हा, झालं का मिरचीचा गोळा मिक्स करून मी तो म्हणलो- तोंडात शेळू. मी म्हणलो याच्या करता म्हणलो मिस कर झाला का काय झालं का असं. अरे तो वाचनी काय वाईना जायना काहीच वाईना निवळ का छक्के पंजे तो तोंडामध्ये छक्के पंचे खेळत काय असं या बोटात तू काय या बोटात मी एवढे तो काम करतोय तरी तू म्हणते खडे फोड वाईना जायना कोणाचा काही मेंग्याचा आलो आलो पायी नेमक्याचं हलो हलो पाय फुकट केली का तुला. काय तुला चव आली चौकून सपाट वय जाय तुला कुठं जायचं जायचंय कुठं तू असेच करीत आहे आण फिरीस नीट करायला ना आणि हे करायला आणि ते करायला. गणगाण्या वाहनाचं याच्याने खाली काय वाईना आणि तोंडे बी करतं तर निवळ गाण 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 करतं. हे जाऊ दे मरू दे बाई. हा आला कार्यक्रम होऊन जाईल आता पण गंगाराम बाया 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 विमानगाठ खोटं काय कार्यक्रम केला बाई त्यानं. तो अन्नीच तर असं उखळावानी करून ठेवलं बाई मावालं. मुतायला गेले तर मला कळालं नाही मुतले का नाही मुतले निवड राजन लवांडल्यावानी झाली का मग एकच नंबर काम केलं बाई. चल बाई घेते काम आवरून ती बियरची बाटली फेकून द्यावा लागल बाई गपचिप मानावर आलाय फेकून तरी फेकी ते आता.